1947 आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण आपला भारत देश स्वतंत्र होऊन सुद्धा त्याला खरंच स्वातंत्र्य मिळालं होतं का हे सांगण्यासाठी आपल्याकडे 100हून जास्त पॅट्रियोटिक फिल्म्स आहेत। पण त्यातल्या काही खास लक्षात राहिलेल्या फिल्म्स कोणत्या आणि का, आज अशाच काही फेमस फिल्म्स विषयी आपण जाणून घेऊया। द लीजेंड ऑफ भगत सिंग ही फक्त शहीद भगत सिंग यांची गोष्ट नाहीये, तर सिस्टीम विरोधात उठणाऱ्या प्रत्येक तरुणाचा हा आवाज आहे। भगत सिंग यांचे विचार घेऊन इन्कलाब म्हणजे फक्त हिंसा नाही, तर ती एक वैचारिक क्रांती आहे हे या फिल्मने दाखवून दिलं। या फिल्मसाठी प्रचंड रिसर्च झाला। भगत सिंग यांच्या चळवळींचे डॉक्युमेंट्स, त्यांच्या भाषणाचे रेकॉर्ड्स आणि अगदी जेल डायरी इथपर्यंत सगळ्याचा अभ्यास करण्यात आला। आणि या फिल्मचे मेन लीड अजय देवगण यांचा परफॉर्मन्स तरी वरवरून आपल्याला कितीही शांत वाटत असला तरी तो आतून धगधगणारा आवाज होता। या फिल्मने मात्र आपल्याला एक सांगितलं की या देशासाठी जगणं सोपं नाही, पण या देशासाठी जीव देणं ही त्याहूनही मोठी गोष्ट आहे। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है। इंडिपेंडन्स वॉरची सुरुवात कुठून झाली याचं उत्तर देणारा आणखी एक सिनेमा म्हणजे मंगल पांडे द रायझिंग। आमिर खान यांनी साकारलेले मंगल पांडे हे फक्त एक सैनिक नाही, तर ते ब्रिटिश राजला ठामपणे विरोध करणारे एक योद्धा होते। 1857चा उठाव दाखवण्यासाठी या सिनेमाने ब्रिटिश आर्मीचा खरा इतिहास, कॉस्ट्युम्स, वेपन्स आणि लष्करी शिस्त या सगळ्याचा अगदी मायन्यूट अनालिसिस केला होता। या सिनेमातील ॲक्शन सीन्स मध्ये वापरलेली हत्यारं आणि सेटवरच्या आर्मीचे कॅम्प्स हे सगळं इतकं खरं होतं की खरोखर आपल्याला त्या काळात घेऊन जात। आणि म्हणूनच द रायझिंग हा सिनेमा क्रांतीचा जणू खरा आवाज आहे, जो आपल्या कानात अजूनही घुमतो असंच वाटतं। आणि असाच आहे राकेश मेहरा यांचा रंग दे बसंती। हा सिनेमा आपल्या भारतातील यूथना उद्देशून बनवला गेलाय। हा सिनेमा देशभक्तीबद्दल फक्त बोलणं नाही, तर ती जगणं म्हणजे काय हे शिकवतो। या सिनेमामध्ये भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांचा इतिहास आणि याबरोबरच आजच्या कॉलेज तरुणांचा प्रेझेंट असे दोन्ही काळ दाखवण्यात आले आणि म्हणूनच हा सिनेमा खास ठरतो। शेवटचा आणि आपल्या सगळ्यांचा आवडता सिनेमा म्हणजे स्वदेश। आता या सिनेमाची गोष्ट जाणून घेण्याआधी मला एक सांगा, आपल्याला स्वातंत्र्याचं खरं रिअलायझेशन कधी होतं? सोपं आहे, जेव्हा आपण देशासाठी खरोखरीच काहीतरी करतो तेव्हा। आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे स्वदेश हा सिनेमा। आता स्वदेश मधला आपला हिरो मोहन, तो एक नासाचा सायंटिस्ट आहे। तो आपल्या भारतामध्ये येतो आणि त्याचं गाव सुधारतो। आता हा सिनेमा कोणत्याही देशाविरोधी किंवा एखाद्या शक्तीविरोधी भाष्य करत नाहीये, तर तो सिनेमा आपल्या देशातल्याच आतल्या गुलामी विरोधी भाष्य करतोय। गरिबी, जात, पाणी टंचाई या सगळ्यामुळे आपला देश स्वतंत्र होऊनही आपण कुठे थांबलोय हे हा सिनेमा आपल्याला दाखवतो। या सिनेमाचं शूटिंग अगदी रिअल लोकेशन्सवरती करण्यात आलंय, त्यामुळे हा सिनेमा आपल्याला खरा आणि रॉ वाटतो। स्वदेश आपल्याला हे सांगतो की स्वातंत्र्य मिळूनही आपला देश खरोखरीच स्वतंत्र झालाय की अजूनही सोशल इश्यूच्या गुलामीमध्ये तो मागे पडतोय। हे सगळे सिनेमे वेगवेगळ्या काळात घडतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने शूट झाले, पण असं असलं तरी सुद्धा या सगळ्यामधनं मेसेज आपल्याला एकच मिळतो की आपल्या देशासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं। मग कधी तर तलवारीने असो, कधी ते आवाजाने असो, नाहीतर ते कृतीतून असो, पण काहीतरी आपल्याला करावं लागणार आहे हे मात्र नक्की। हे सिनेमे आपल्याला दाखवून देतात की स्वातंत्र्य हे केवळ मिळालेलं नसतं, तर ते जपायचं असतं। आणि मित्रांनो, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या भारताने जशी सिनेमामध्ये प्रगती केली आहे ना, तशीच सिनेमाच्या टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा प्रगती केली आहे। आणि त्याचंच उदाहरण म्हणजे आपला हा आजचा व्हिडिओ। हा व्हिडिओ शूट करण्यात आलाय DJI Osmo Pocket 3 या कॅमेरावर, म्हणजे जबरदस्त तगडी क्वालिटी जी तुम्ही बघताच आहात। त्यामुळे तुम्हाला जर का तुमच्या स्वतंत्र कंटेंट क्रिएशनसाठी असेच गिअर्स हवे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन हे तुम्ही नक्की खरेदी करू शकता। जाता जाता मला एक सांगा, तुम्हाला हे सिनेमे पाहून फक्त एंटरटेन व्हायचंय की या सिनेमातून शिकवण घेऊन खरी क्रांती करायची? तुम्ही तयार आहात का या रिव्होल्यूशनसाठी? आणि अजून अशा कोणकोणत्या सिनेमा फॅक्ट्स विषयी तुम्हाला ऐकायला आवडेल सांगा आम्हाला कमेंट्समध्ये। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फक्त शेअर करून थांबू नका, कारण आम्ही पुन्हा येतोय अशाच नवनवीन प्लेलिस्टसह। त्यामुळे या प्लेलिस्ट ऐकण्यासाठी आपल्या चंद्रकोर फिल्म्सच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।